मला तुमच्या लहानपणी कोणत्या गोष्टीची भीती वाटायची का? हो, पावसाळ्याची. ते कसं काय? अहो, रात्रभर पडणारा येऊ पाऊस सकाळी शाळेला जाताना बरोबर बंद व्हायचा. आपण आपली शाळा किंवा कॉलेज कसं स्वच्छ ठेवू शकतो? घरी बसून. शाळेमधील असं कुठला प्रश्न आहे का ज्याचं उत्तर तुम्हाला आणखी मिळालं नाहीये? सर म्हणायचे अभ्यास कर, मोठा झालास की कार मधनं फिरशील. मग ते का गाडी घेऊन यायची? कल्पना करा तुम्ही एका जहाजात आहात आणि तो जहाज डुबणार आहे, तर तुम्ही कसे वाचाल? कल्पना करायचं बंद करणार. सर, एवढ्या प्रश्नाचे तुम्ही एकदम उत्कृष्ट उत्तर दिला, तर तुम्ही लहानपणी अभ्यासात कसे होते? असं समजा की आर्यभट्टनी शून्याचा शोध माझ्यासाठीच लावलाय. 1 किलो पोहे, 2 किलो साखर आणि 1 दुधाची बॅग. तुम्हाला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय. तुम्ही SBI बँक मध्ये काम करता का? हो हो. हा, तर मग 1 तासानंतर या. आता लंच टाइम आहे आमचा. अगं, 1 ग्लास पाणी दे ना. हो, आणते. जरा मोठ्यानं तरी बोल, आवाज पण येत नाही तुझा इथं. माझा आवाजच असा आहे. 1 ग्लास पाणी दे ग. उठा आणि हाताने घ्या. हात काय मोडले तुमचे? हळू तरी बोल. मला सांगतीस की शेजाऱ्यांना? माझा आवाजच असा आहे. मला पहिलेपासून असंच बोलता येते. सारी उम्र मैं जो कर जा बढ़िया. हॅलो. सर, तुमचा इन्शुरन्स आहे? नाही. करून घ्या. याचा फायदा मला काय होणार? सर, इन फ्युचर तुमचा ऍक्सिडेंट झाला तर तुमचा दवाखान्याचा सगळा खर्च आमची कंपनी देणार. आणि मी ऍक्सिडेंट मध्ये मेलो तर? मग लाईफ इन्शुरन्स करा. मेल्यावर पण तुम्हाला पैसे मिळतील. आणि मी मेलोच नाही तर? मग एक काम करा, तुम्ही दोन्ही पण इन्शुरन्स करा. दोन्ही इन्शुरन्स करून ऍक्सिडेंटच झाला नाही तर? हे बघा सर, एक दिवस मृत्यू हा येणारच आहे. तुम्ही पण एक दिवस मरणारच आहे. मग तुम्ही मेल्यावर तुमचे सगळे पैसे तुमच्या बायकोला मिळतील. माझ्या अगोदर माझी बायकोच मेली तर? कसला माणूस आहे हा, स्वतःच्या बायकोला मारतोय. मग एक काम करा, बायकोचा पण इन्शुरन्स करून घ्या. बायको मेली तर तुम्हाला पैसे मिळतील. आणि आम्ही दोघं पण मेलो तर? तर थोडा विचार करा, तुम्ही मेल्यावर तुमच्या बायकोला कोण सांभाळणार? माझं मोठं पोरगं. सर ऐका ना, तुम्ही मला तिकडून ब्लॉक करा. अनिरुद्ध, तुझ्या फॅक्टरीत आग लागली असं ऐकलं. हो यार. वाईट झालं रे. पण फॅक्टरीत तू बनवत काय होता? आग विझवायची मशीन. हे काय मॅडम चाय. ए, तू काय टाकलंस यात? मॅडम, मी काहीच नाही टाकलं त्याच्यामध्ये. खरं सांग, तू यात काय टाकलं? मी काहीच नाही टाकलं मॅडम त्याच्यामध्ये. हा चहा पिऊन दाखव. अहो मॅडम, याचं रोजच आहे. हा प्रत्येकाला एडं बनवून चाय पिऊन जातो. अगं तनू, काय झालं? एकतर घरातले काम सोडून याचे भांडण बघायला गेली आणि तिथे गेल्यावर ते म्हणतात जा जा गर्दी करू नका, इथे काही नाही झालं. अरे क्या क्या करूं मैं इसका, क्या करूं इसका, क्या करूं, मार भी नहीं सकता. काय बाळा, येते मी. हे घे, पैसे घे. पैसे नको, खायला घेऊन या. अगं घे. का? तुम्ही गेल्यावर पैसे काढून घेते मम्मी. कुठे आहे? आठवतंय का तुला, आपण एकदा ज्वेलरीच्या दुकानात आलेलो? हा, आठवलं. आणि तिथं तुला एक नेकलेस पण पसंत पडलेला बघ. हा हा हा. आणि त्यावेळी माझ्याकडे पैसे नव्हते. त्यावेळी मी तुला बोललो होतो एक ना एक दिवस तुला मी तो नेकलेस घेऊन देणार. हो हो, मला चांगलंच आठवतंय.
हा तर मग त्याच्या साईडच्या दुकानात केस कापायला आलोय. हाय, हाय. मी तनू, BSc फर्स्ट इयर स्टुडंट. आणि तू? अगं वेडे, मी माझ्या मुलगीची फी भरायला आलोय. पप्पा चला. संतूरनं फक्त आई आंघोळ करत नाही, कधी कधी राहिलेल्या साबणानं बाबा पण करतो. सर, तुम्ही ड्रिंक वगैरे करता का? मी ड्रिंक वगैरे करत नाही हो, डॉक्टरांनी सांगितल्यापासून. कुणीतरी जास्त आग्रह केला तरच पितो. हे कोण आहे तुमच्या बरोबर? यालाच ठेवलाय आग्रह करायला. लगा के रखना, डोली सजा के रखना. आमच्या मुलीचा आवाज कोकिळेसारखा आहे, गळा मोरासारखा आहे, चालणं हरणीसारखं आहे आणि स्वभाव तर गाईसारखा आहे बघा. हिच्यात काय माणसाचा गुण आहे का नाही? मग पैसा असेल तर माणूस जगात कुठेही जाऊ शकतो, बरोबर? चुकीच आहे. सलमान खान कडे एवढा पैसा आहे, तो दुनियात कुठं पण जाऊ शकतो, पण सासरवाडीला जाऊ शकतो का? महागाई एवढ्या वेगाने वाढते, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? जेवढ्या स्पीडनं महागाई वाढत आहे ना, त्यावरून असं वाटतंय माझ्या लग्नात मेनू मध्ये फक्त पाणीच असणार आहे. सर, पुरुषांसाठी खर्चापासून सुटका होणारी एखादी योजना सांगा. शुक्रवारी बायकोसोबत भांडायचं आणि सोमवारी तिची समजूत काढायची, ही एक योजना आहे. शनिवारी आणि रविवारी वायफळ होणाऱ्या खर्चापासून सुटका होते. सुरुवातीची 70-80 वर्षे टेन्शन आहे हो, नंतर आरामच आराम. अहो, तुमच्या बर्थडे साठी मी नवीन कपडे घेऊन आले. अरे वा, थँक्यू. बघू. हा, 2 मिनिटं, मी घालून येते. तुमच्या मैत्रीबद्दल काय सांगाल? काही मित्र हे मित्र नसतात, काही मित्र हे डोक्याला ताप पण असतात. सर, तुम्ही काय सांगाल? मी आज जे पण काय आहे ते माझ्या मित्रामुळे आहे. जर हा नसता तर मी आज कुठेतरी सेटल झालो असतो. बरं, मला सांगा, अशी कोणती गोष्ट आहे जी लग्नाच्या अगोदर सगळ्यांची असू शकते, पण लग्न झाल्यावर फक्त नवऱ्याची असू शकते, बायकोची नाही? चुकी. बरं, अनिरुद्ध, तुला ABCD येते का? येत असेल तर म्हणून दाखव. ABCDEHIJKLMN. अरे, GF कुठे? GF माझ्या नशिबात नाही हो. मुलीच्या इकडने जर पगार विचारला तर जरा जास्तच सांग. तुझ्या पापण्याच्या सावली खाली नवऱ्या मुलाला पगार किती आहे? तसा फिक्स पगार मला 1.5 लाख आहे, पण कट करून 8,000 येतो. कुछ ना कहो, कुछ भी ना कहो. जवळ लग्न ठरलंच होतं. मुलगा सरकारी नोकरीला पण होता, पण तेवढ्यात किचन मधून आवाज आला. चहाला शिट्ट्या किती देऊ ग? 1 मिनिटात नवरदेव गायब. 1 वर्षानंतर माझी बेस्टी. सुनबाई, तू अशी तोंड फुगून का राहते ग? ना तुला जावा आहे, ना ननद आहे, ना देर आहे. मग जरा खुश राहत जा. नेहमी तोंडावर 12 वाजले असतात. तो मुझे फिर और क्या चाहिए तू. काय ग, काय विचार करताय? तुम्हाला चहाची तलफ आली तर तुम्ही काय करू शकता? चहासाठी मी काय पण करू शकतो. एकदा तर आमच्याकडे पैसे नव्हते, आम्ही चहासाठी मुलगी बघायला गेलो होतो. लोक रहते यार. हा, तेव्हा पोहे पण दिले होते. भी हंसने लगी थी, ये भी हंसने लगा था. तू खरंच माझ्यावर इतकं प्रेम करतेस? हो, हवं तर तू माझी परीक्षा घेऊन बघ. मी तुझ्यासाठी काहीही करू शकते. मग 47चा पाडा म्हण बघू. नैनों से बहते अश्कों के धारों में हमने तुझको देखा चांद सितारों में. मी तुमच्या फॅमिलीसाठी काय केलं?
रोज रात्री 4 वाजेपर्यंत मोबाईल बघत बसतो, कारण घरात चोरी व्हायला नको म्हणून. आणि तुम्ही? जमीन सगळी विकून टाकली, कारण आत्याचे आणि पप्पाचे भांडणं होऊ नये म्हणून. सर, तुमची कोणी प्रियसी होती का? तुम्ही कुठल्या रिलेशनशिप मध्ये होता का? रिलेशनशिपची तर लांबची गोष्ट आहे. आम्हाला कधी स्कॉलरशिप पण नाही भेटली. तर सर, तुम्ही तुमच्या खास मित्रासाठी काय केलं? याचा फोन चोरी करून विकला, कारण याचा अभ्यासाकडे लक्ष जावं म्हणून. आणि तुम्ही? कधी खास मित्राच्या प्रगती उचललो नाही, कारण खास मित्रांनी कधी प्रगतीच केली नाही. तर सर, तुमच्या या खास मित्राची एखादी खासियत मला सांगाल? माझ्या मित्राची खासियत म्हणजे ह्यो बिझनेस माइंडेड आहे. बिझनेस माइंडेड. त्याचं शाळेजवळ पंक्चरचं दुकान होतं आणि ह्यो ज्या दिवशी अभ्यास करून यायचा नाही ना, त्या दिवशी सरांचा मार खायचा. आणि योगायोग बघा, त्याच सरांची गाडी पंक्चर व्हायची. मग परत याच्या दुकानात पंक्चर काढायला. तुझ्या आईबाबांची काळजी किती घेतोस? त्यावर मी ठरवेल तुला होकार द्यायचा की नाही. आईबाबांना मिठाईचा खर्च होऊ नये म्हणून मी नापास व्हायचो. आईला सकाळचा नाश्ता बनवायला त्रास नको म्हणून मी डायरेक्ट दुपारी उठतो. बाबांचा गुटखा चोरून खातो, कारण त्यांचे दात खराब नको व्हायला म्हणून. आता विचार करतोय त्यांची शेती सगळी विकून टाकतो, कारण त्यांना कष्ट करायची वेळ न येऊ म्हणून. मैं गिरा होया बंदा जमानी च बल्ली है.